सांगा तो तुम्हाला कुठं भांडतो, कुठं काय मागतो. कष्ट केलेल्या मनगटाला फक्त हमीभाव तर मागतो. सांगा तो तुम्हाला कुठं भांडतो, कुठं काय मागतो. आंदोलन करतो की रस्त्यावर उतरतो. फक्त कष्टाला थोडासा हमीभाव मागतो, फक्त थोडासा हमीभाव मागतो. आजवर त्याचा कैवारी कोणीच नाही हो. आजवर त्याचा कैवारी कोणीच नाही हो. तरी मसोबाला नारळ फोडतो, तरी बांधावरच्या मसोबाला नारळ फोडतो. दगडात येतो, देव शोधतो. आजवर त्याचा कैवारी कोणीच नाही होता आलं. आजवर त्याचा कैवारी कोणालाच नाही होता आलं. इलेक्शन पुरतं यादीला नाव येतं, इलेक्शन पुरतं यादीला नाव येतं. तेवढ्या पुरतंच बघायला राजकीय व्यक्ती पुढारी तिथं जातो. तेवढ्या पुरतंच बघायला राजकीय व्यक्ती पुढारी तिथं जातो. तो तरी कुठं स्वतः जातो, विमानातून पाहतो. तो तरी कुठं स्वतः पाय तुडवीत जातो, विमानातून पाहतो. वाईट झालं म्हणत पुढचं आमिष हातात देतो. वाईट झालं म्हणून पुढच्या चेकचा आमिष हातात देतो. सांगा तो तरी त्याला मोबदला कुठं मिळतो. नंदी बैलासारखे कितीतरी नंदी आडवे आलेले असतात, जे खिशात त्यांचं मानधन खातात. ह्यावरती बोलताना जो बोलतो त्यालाच विकत घेतला जातो. शेतकरी आज बी काळ्या मातीत बळीत जातो. शेतकरी आजही काळ्या मातीत बळीत जातो. नाही त्याचा कैवारी कोणी, नाही त्याचा कैवारी कोणी. खिशात 4 पैशाची नोट नसेल तर घरचाही नाही म्हणत त्याला धनी. लेक लग्नाला आलेली असती, पोराचं शिक्षण अडलेलं असतं. लेक लग्नाला आलेली असती, पोराचं शिक्षण अडलेलं असतं. त्याची तळमळ कोणाला कळती. AC मधल्या गाड्यामध्ये फिरता ते तुमचं नशीब. AC मधल्या गाड्यामध्ये फिरता ते तुमचं नशीब. आणि अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला घास ती त्याची दरिद्री. अहो, ना तो तुमच्या यादीत येतो, ना तुमच्या पंक्तीत असतो. ना तो तुमच्या यादीत येतो, ना तुमच्या पंक्तीत असतो. मानाचा तुरान एक पुरस्कार त्याला कुठं दिला जातो. ना तो तुमच्या यादीत असतो, ना तुमच्या पंक्तीत असतो. मानाचा पुरस्कार सांगा त्याला कधी कुठं दिला जातो. शेतकरी कायम बळी जातो, कायम बळी जातो. पिढ्यानपिढ्या घडवतो तो कुणबी, पिढ्यानपिढ्या घडवतो तो कुणबी. तरी उपाशी मात्र त्याचं घरदार राहतं. जगाची लेकरं उपाशी राहू नये म्हणून फाटक्या बनेनात आणि तळव्याला भेगाळ पडलेल्या असतात. त्या रक्ताळलेल्या भेगत तो जमीन कसतो. उद्याचा शेतकरी पिढी घडवतो, पोसतो. तोच खरा जगाचा बाप असतो, तोच खरा जगाचा बाप असतो. 5,000 रुपये, 5,000 रुपयेचा तुम्ही एक कुत्रा आणता, पण 2,000च्या ज्वारीच्या पोत्याला लिलावात त्याची इज्जत काढता. पण 2,000च्या पोत्यासाठी लिलावात त्याची इज्जत काढता. खरं सांगा, तुम्ही व्यापारी मोठं करता, शेतकरी तिथं बी बळीच घालता. शेतकरी तिथंही बळीच घालता. धन्यवाद.